यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत हँड ग्लोव्ज कंपनीला भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय तर कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाहीये। या कंपनीमध्ये जवळपास 200हून अधिक महिला कर्मचारी काम करतात। गोडाऊनमध्ये हँड ग्लोव्ज असल्यानं काही मिनिटातच या आगीनं रौद्र रूप धारण केलं। दुपारी 2च्या दरम्यान ही अचानक आग लागली। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। ही घटना कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये घडली आहे। हातकणंगलेमध्ये लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत हँड ग्लोव्ज कंपनीला ही भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। या कंपनीमध्ये जवळपास 200हून अधिक महिला काम करतात आणि अगदी काही मिनिटातच या आगीनं रौद्र रूप देखील धारण केलं होतं। दुपारी 2च्या दरम्यान ही अचानक आग लागली आणि सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये ही घटना घडली आहे। हँड ग्लोव्ज कंपनीला भीषण आग लागली, आपण दृश्यात पाहू शकतो। यावर अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी तिथे आहेत। विशाल, नेमकं काय घडलंय, कशामुळे ही आग लागली आहे? दीपाली, हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतमध्ये ही जी आग आहे ती आग लागली। हँड ग्लोव्ज कंपनीला ही भीषण आग लागली। या आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही, मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। मात्र एक सुदैवानं असं आहे की जीवितहानी जी आहे ती कोणतीही झाली नसल्याची सध्या माहिती आहे। जवळपास 200हून अधिक महिला कर्मचारी जे आहेत ते या कंपनीमध्ये काम करतायत। ही जे गोडाऊन होतं ते हँड ग्लोव्जचं गोडाऊन होतं, त्यामुळं ही जी आग लागली त्यामुळं झपाट्याने ही आग जी आहे ती पसरली। त्यामुळे रौद्र रूप जे आहे ते आगीने धारण केलं। जवळपास दुपारच्या सुमारास ही आग लागलेली होती आणि अजूनही ही आग जी आहे ती आग विझवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। मात्र ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही। प्रशासन जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये आहे। पोलीस पथक देखील या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। या आगीचं कारण नेमकं काय असेल या संपूर्ण परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांना देखील या परिसरापासून बाहेर लांब राहण्याचे आदेश आहेत ते आदेश देण्यात आलेले आहे। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिली तर या भीषण आग जी आहे ती विझवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।